हा नटू काका, मिळालं का पेमेंट? नाही शेठजी, बागाने आताच सोडलं मला. बागा तिथे का आला होता? मला सोडायला. अहो पण त्याला त्या एलईडीच्या डिलिव्हरी करायला जायचं होतं ना. त्याचं काय आहे शेठजी, रिक्षाचे पैसे वाचवायला मीच त्याला सांगितलं की तू डिलिव्हरी करायला चालला आहेस तर मध्ये माझी सुद्धा डिलिव्हरी कर. एक मिनिट, हा बागाचा फोन आहे. एक मिनिट. हा बागा, झाली डिलिव्हरी? काय तुम्ही केली डिलिव्हरी? मग तुम्ही डिलिव्हरीसाठी मला का नाही पाठवलं सांगा? अरे भाऊ, मी सांगत नाहीये, मी तुला विचारतोय. एलईडी ची डिलिव्हरी जिथे द्यायची होती तिथे दिली का? कुठून होणार डिलिव्हरी शेठजी? मला तर पत्ताच मिळत नाहीये आणि नट्टू काकांचा फोन पण कधीपासून व्यस्त लागतोय. हा ते नट्टू काका माझ्यासोबत बोलत आहेत. 1 मिनिट चालू ठेव. नट्टू काका, तुम्ही बागाला पत्ता नीट सांगितला नव्हता? सांगितला होता शेठजी. मग त्याला तो पत्ता मिळत नाहीये. त्याला विचारा आता तो कुठे आहे. बागा, तू आता कुठे आहेस? मी संस्कृती बिल्डिंगच्या जवळ आहे. तो आता संस्कृती बिल्डिंग जवळ आहे. संस्कृती बिल्डिंग? अरे तो तिथे कशाला गेला? पत्ता तर परंपरा बिल्डिंगचा आहे. बागाला सांगा की संस्कृती बिल्डिंग पासून उजवीकडे गेला की तिथेच परंपरा बिल्डिंग आहे. ओके बागा, ऐक, नट्टू काका म्हणाले की तिची संस्कृती बिल्डिंग आहे त्यापासून थोड्याच अंतरावर पुढे उजवीकडे ही परंपरा बिल्डिंग आहे. ठीक आहे शेठजी. हा, आता डिलिव्हरी दिल्यावर तुम्ही मला फोन करा. हा शेठजी, डिलिव्हरी करायला तर बागा गेलाय ना, मी इथे पेमेंट घ्यायला आलोय. अरे नट्टू काका, मी बागा सोबतच बोलतोय. ओके शेठजी. आणि पेमेंट मिळाल्यावर मला फोन करा. शेठजी, पेमेंट मिळालं म्हणून तर मी आपल्या परंपरेनुसार मी परंपरा बिल्डिंग मध्ये परंपरेच्या रीतीनेच डिलिव्हरी करायला चाललोय ना. अरे बाबा, पेमेंट बद्दल मी नट्टू काका सोबत करतोय. तू फक्त डिलिव्हरी कर आणि डिलिव्हरी केल्यावर मला लगेच फोन कर. नट्टू काका, डिलिव्हरी बद्दल मी बागा सोबत बोलतोय, तुमच्याशी नाही. ठीक आहे भाऊ, ऐकलं का तू? बागा, डिलिव्हरी झाल्यावर मला फोन कर. काय की डिलिव्हरी झाली? हो, म्हणजे मला कळेल की तुला डिलिव्हरी नंतर दुकानात यायला किती वेळ लागतो. ओके शेठजी. ओके. मी पण पेमेंट घेऊन तुम्हाला फोन करतो शेठजी. नाही नाही, तुम्हाला फोन करायची गरज नाहीये. तुम्ही पेमेंट घेऊन सरळ दुकानातच येणार ना. दुकानात येणार ना, अजून कुठे जाणार शेठजी? हो माहितीये, म्हणून म्हणालो की तुम्हाला फोन करायची गरज नाहीये. त्या बागाचा भरवसा नाही ना. काम करून येताना मध्ये त्या बावरीला भेटायला जातो ना, म्हणून त्याला सांगावं लागतं की काम झाल्यावर फोन कर मला. हा, तर तुम्ही पेमेंट घेऊन सरळ दुकानात या. ठीक आहे? ओके शेठजी. हा बोल दया. काय बोलू? अरे फोन का केला? नाही, तुम्ही सांगा का फोन केला असेल? दया, काय फालतूपणा लावला. इथे ग्राहक आहेत समोर, मी नंतर करतो तुला फोन. ठीक आहे? या साहेब या, बोला बोला. नाही नाही, तुम्ही फोनवर बोलून घ्या. नाही नाही, बायकोचा फोन होता. ते काय आहे, वेळ मिळाला की ती फोन करत असते. काही महत्वाचं नव्हतं. आमच्यासाठी आमचे ग्राहक महत्वाचे आहेत. ग्राहक तर राजे असतात ना. बोला, काय पाहिजे? पैसे? पैसे? नाही नाही, माफ करा, आम्ही पैसे उधार देत नाही. सरळ सरळ सांगा ना, मोबाईल बद्दल बोलायचं. हा मोबाईल मी मागच्या आठवड्यात 10,000चा घेऊन गेलो होतो. अच्छा, मग? तर 2 दिवसांपूर्वी आमच्या शेजारणीने हा सेम मोबाईल याच दुकानातून 9,500 घेतला आणि तुम्ही माझ्या भोळ्या नवऱ्याला 500 रुपये जास्त महाग हाच मोबाईल 10,000 रुपयात दिला. नाही नाही, हे होऊच शकत नाही. या फोनची किंमत ठरलेली आहे 10,000. 9,500 कुणी देऊच शकत नाही. तुमचं नाव? जेठालाल गडा. तुम्ही बागा शेठला बोलवा. बागा शेठ? का? माझ्या शेजारच्या बाईला त्यांनीच कमी पैशात मोबाईल दिला होता. हे बघा, या दुकानात मी शेठ आहे, बागा आमचा नोकर आहे. कमाल आहे. भाव कमी करणं मालकाच्या नाही तर इथे नोकरी करणाऱ्या माणसाच्या हातात आहे. नाही नाही, सगळं माझ्याच हातात आहे भाऊ. तुम्ही बागा शेठला बोलवा ना. अरे तुम्हाला किती वेळा सांगू की या दुकानात जो शेठ आहे तो मी आहे. मग तुमच्या नोकराने माझ्या शेजारणीला 9,500 फोन कसा काय दिला? अरे ताई, बागा 9,500 हा फोन देऊच शकत नाही. मला वाटतंय की तुमची शेजारीण तुम्हाला जळवायला खोटं बोलत आहे. खोटं माझी शेजारीण नाही, खोटं तुम्ही बोलताय. ताई हे बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की या मोबाईलचा फिक्स भाव आहे 10,000 रुपये. तुमच्या शेजारणीला हा फोन 9,500 नाहीच मिळू शकत. हे बघा, माझ्या शेजारणीची मैत्रीण आहे बावरी आणि बावरीजीनेच बागाला फोन करून पैसे कमी करायला सांगितले होते. ओ बावरी, तिच्या सांगण्यावरून बागाने पैसे कमी केले.
आता आली ना गोष्ट लक्षात. आता द्या 500 रुपये जे आमच्याकडून जास्त घेतले होते. नाही नाही, हे बघा काय आहे ना की ती जी बावरी आहे ना ती आमच्या बागाची होणारी बायको आहे. त्यामुळे काय ते बागाने तिला फॅमिली डिस्काउंट दिला असेल. मग आम्हाला पण द्या ना फॅमिली डिस्काउंट. सॉरी ताई, मी देऊ शकत नाही, कारण सगळ्यांना जर आम्ही असं फॅमिली डिस्काउंट देत राहिलो तर लवकरच आम्हाला आमच्या दुकानाला कुलूप लावावं लागेल. चला परत या दुकानातून काही घ्यायचंच नाही. अरे नाही नाही नाही, ऐका ऐका ताई, ऐका. अरे तुम्ही तर नाराज झालात. तुम्ही ग्राहक आहात आणि ग्राहक हे राजे असतात आणि राजे कधी दुखी होत नाहीत. हा, हे बघा, पुढच्या वेळी तुम्ही आमच्या दुकानातून 10,000पेक्षा जास्तीची काही खरेदी केली तर त्यात मी तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट देईन. ठीक आहे? नक्की 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 म्हणाले. तुम्ही पलटणार तर नाही ना? अरे ताई, या कच्ची माडू जेठालाल चंपकलाल गडाचा शब्द आहे. चालेल, निघूया गीता. हा चला. या परत खरेदी करायला. हो हो नक्की. ओके. हे बाघा आणि बावरी पण एक नंबरचे नमुने आहेत. बावरीच्या ओळखीने डिस्काउंट बाघा देणार आणि ग्राहक माझं डोकं खाणार. येऊ दे बागाला आज तर. हा बोल दया. टपूचे पप्पा, आता आपण बोलू शकतो का? हा बोल बोल. ही काय लुटवली तुम्ही? खोट्या वस्तू देता का तुम्ही? हा फोन परवा तुमच्या दुकानातून घेऊन गेलो होतो मी आणि आज हा बंद पडलाय. एक मिनिट साहेब, जरा शांत व्हा. बघू जरा फोन बघू. साहेब हा खोटा नाहीये, हा खरा आहे. आणि काय आहे की हा पडल्यामुळे बंद झालाय. अरे पण फोन पडलाच नाहीये. साहेब हे बघा, हे काय इथे तुटलं आहे ना, हे पडल्यावरच असं होतं ना, असंच थोडी होतं. हो साहेब, पण आता काय करायचं? आता याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटर मध्ये दाखवावं लागेल. तोपर्यंत मी कोणता फोन वापरू? तुमची मर्जी, जो तुम्हाला आवडेल तो. पण माझ्याकडे तर दुसरा कुठलाच फोन नाहीये. जर तुम्ही तुमचा एखादा फोन मला वापरायला दिला तर बरं. नाही साहेब, आम्ही नाही देत. हा, मग आता मी काय करू फोन शिवाय? आता काम चालवण्यासाठी साधा स्वस्त फोन देऊ का? घ्या ना. नाही नाही नाही, ठीक आहे. मी कधी परत येऊ? नाही नाही साहेब, याची वॉरंटी चालू आहे ना, तर तुम्हाला सर्व्हिस सेंटर मध्ये फोन करून त्यांनाच दाखवावा लागेल. ते ठीक करून देतील. अच्छा ठीक आहे. थँक्यू. हा, ओके. थँक्यू. टपूचे पप्पा तर खूप बिझी दिसत आहेत. टपूचे पप्पा, ओ टपूचे पप्पा. हा हॅलो दया, बोल. पाहिलं ना किती कामात आहेत मी, आणि तू आहेस की वेळ घालवायला फोन करत राहतेस. अरे मी टाइमपास करायला फोन नाही केला. मग कशाला फोन केला? ते मी तुम्हाला हे विचारायला फोन केला की आज रात्री तुम्ही घरीच येणार आहात ना? नाही, आज रात्री दुकान बंद केल्यावर मी इथून सरळ चंद्रावर जाणार आहे. कारण मला बघायचं आहे की रात्री चंद्रावरून आपली जी पृथ्वी आहे ती कशी दिसते. हसू नको. दुकानातून मी सरळ घरीच येतो ना, अजून कुठे जातो? काय की कधी कधी तुम्ही दुकानातून एखाद्या ग्राहकाला भेटायला जाता ना, म्हणून विचारलं. नाही नाही बाबा, आज कुठल्या ग्राहकाला भेटायला जाणार नाहीये, सरळ घरीच येणार. अच्छा अच्छा. हा, तर मी काय म्हणत होते की दया, मी नंतर बोलतो. आता ग्राहक आहे तिथे. हा ओके. हा हॅलो हॅलो. बोला सर. अच्छा, मोतीलाल सोसायटी कुठे आहे? माफ करा, मला माहित आहे पण मी सांगू नाही शकत. का? कारण मी इतका महान नाहीये की कुणाला रस्ता दाखवू शकेन. तो पिवळ्या रंगाचा फोन कितीला आहे? ओ हा, फक्त 3,000 रुपयांचा आहे. खूप चांगला आहे, घ्या. हो घ्यायचं तर आहे, पण हा पत्ता सांगा, मग मी घेतो.